इथे एका दिवसात मी या 3 डेंजर गोष्टी केल्यात. तर श्रीलंकेतले शेवटचे 2 दिवस मी उन्हावाटुनामध्ये घालवायचे ठरवले. गोल फिरून झाल्यावर मी डायरेक्ट इथे चालले आणि कोळंबीवर ताव मारला. मग निघाले इथला सनसेट पाहायला, तेही समुद्रावर. एका रॅन्डम चायनीज माणसाने माझे छान छान फोटोज देखील काढले इथे आणि क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाच्या टीम मधल्या या दोघींनाही भेटले. परदेशात मराठी माणसं भेटली की मज्जा येते. मग पोटोबा करून गप झोपले. सकाळी निघायला थोडा उशीरच झाला, पण तरीही भर उन्हात चालत चालत मी या टर्टल बीचवर येऊन पोहोचले. इतके मोठे कासव तेही माझ्या आजूबाजूला पोहताना मी पहिल्यांदाच पाहत होते. त्यांना हात न लावता दुरूनच. मग मी निघाले माझी खूप दिवसांची बकेट लिस्ट पूर्ण करायला, म्हणजे सर्फिंग करायला. आधी थोडे बेसिक शिकले आणि पाण्यात उतरताच सर्फिंगचा नवा प्रकार शोधून काढला. जोक्स बाजूला, पण हे खरंच दिसतं तितकं सोपं नाहीये. पाण्यात स्वतःला बॅलन्स करणं खूप कठीण असतं. त्यात मला पोहताही येत नाही, तरीही एका तासात मी हे साध्य करू शकले. मग तिथून रूमवर आले, पुन्हा खादाडलं आणि मस्त कपडे बदलले. जेवढे आणले तेवढे सगळे कपडे घालायचे होते ना. पण पुन्हा पाऊस सुरू झाला. अजूनही इथली एक बकेट लिस्ट पेंडिंग होती माझी. पाऊस थांबताच मी पळ काढला आणि डायरेक्ट इथे येऊन पोहोचले. हे रोप स्विंग इंस्टाग्रामवर पाहताना काही वाटलं नाही, पण जेव्हा त्या माणसाने पहिला धक्का दिला तेव्हा पोटात भयानक मोठा गोळा आला. पाण्याच्या जवळ गेल्यावर तर मी पडतेय की काय असंच वाटलं. माझं मन भरलं नाही म्हणून मी पुन्हा एकदा रोप स्विंग केलं. मग इथला शेवटचा सूर्यास्त असा शांतपणे एन्जॉय केला. डायरी लिहिली, स्वतःसाठी पहिल्यांदा अंगठी खरेदी केली. पुन्हा कोळंबीवर ताव मारला आणि परतीच्या प्रवासासाठी पॅकिंग सुरू केली. इथले हे 7 दिवस कसे गेले कळलंच नाही, पण माझं मन काही भरलं नाहीये. त्यामुळे मी पुन्हा यायचा प्लॅन नक्कीच करेन. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण